नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर चला आता मी चाललेले आहे इथं मंदिरामध्ये. इथं अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आलेल्या होत्या. तर मला एका काकांचा फोन आला होता, तर म्हटलं चला जाऊया. तर आता मी त्या ठिकाणी पोचलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं हा स्टॉल आहे आणि आम्ही सगळे चालले आहेत, मी आणि माझी मैत्रीण, असं आम्ही चाललेलो होतो. तर आता इथं सगळं बघू शकता. आम्हाला जवळजवळ इथं पोचायला 3 वाजले होते मला वाटतं. हां 3, कारण उशीरच झाला होता खरं तर. कारण हा जो सोहळा होता ना, सकाळी 10 वाजल्यापासून चालू झाला होता, 10 ते संध्याकाळी 5 असा होता. तर असं मग आम्ही इथं लाईन वगैरे लावली होती. लाईन काही छोटीच होती, जास्त काही मोठी नव्हती. आणि इथं हे अक्कलकोटवरून आलेली स्वामींची ही पालखी आणि त्यांच्या पादुका. तर तुम्ही पण दर्शन घ्या बरं. मी तर दर्शन घेतलेलंच आहे, चला तुम्ही पण घ्या. तर अशा प्रकारे आम्ही इथं दर्शन घेतलेलं आहे स्वामींचं. आणि मग इथं महाप्रसाद वगैरे सुद्धा होता. तर सगळ्यात आधी आम्ही सर्वांनी एकामागे एक असं दर्शन वगैरे घेऊन मग खाली बसलो होतो. इथं समोर इथं पादुका आहेत, इथं स्वामींची इथं मूर्ती आहे आणि इथं मोठा फोटो आहे. इथं पूजन वगैरे केलेलं होतं. इथं हा समोर असा हा फोटो. दर्शन घेतल्यानंतर इथं महाप्रसाद होता. महाप्रसादामध्ये खिचडी, पापड, पुन्हा ताक होतं, असं सर्व जेवण होतं. तर मस्त आम्ही जेवण केल्यानंतर आम्ही पोचलो गार्डनमध्ये. तुम्ही हे बघू शकता. आता हे खूप मोठं असं गार्डन होतं, भव्य दिव्य असं म्हणू शकता. इथं ना 2 खारुताई आलेलं होतं. जर तुम्हाला दिसत असेल तर मी झूम करण्याचा प्रयत्न केला, पण एवढं काही व्यवस्थित दिसत नाही, तरीसुद्धा प्रयत्न केलेला आहे. तिकडून ती अजून एक येते. दोन आहेत तिथं खारुताई. तर त्या काय फळ पडलं होतं मला वाटतं, त्याच त्या खात होत्या. छान वाटत होतं हे बघून. फार सुंदर असं गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी. म्हटलं चल आता, कारण सुट्ट्यासुद्धा चालू आहेत आणि मुलांना गार्डनमध्ये वगैरे असं कुठे घेऊन जाता आलं नव्हतं. चला तुम्ही पण आमच्यासोबत गार्डनमध्ये आणि मस्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला सांगायला विसरू नका. इथे समोर आहे ना एक झाड होतं आणि त्या झाडाला फळं होती. आता ते फळ कोणतं होतं मला काय माहीत नाही नाव वगैरे. तुम्हाला जर नाव समजलं तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर हे फळ इतकं मऊ होतं ना, नरम होतं, की ते वरून खाली पडलं की ते तुटत होतं. आणि झाडावरती मुलं चढली होती, छोटी मुलं पण होती, 1-2 मोठी माणसंसुद्धा चढलेली होती. त्याच्यामुळे काय होतं तर ते 1-2 लोकांनी ते झाड पूर्ण हलवलं वरती जाऊन एक फांदी, तर ती पटापट सगळी फळं खाली पडली, पण ती तुटलेली होती. शेवटी एक दादावरती चढले आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला अजून फळं पाहिजेत का. तर आम्ही म्हटलं नाही बस झाली. मग त्यांनी आम्हाला ही एवढी फळं दिली.
फळं घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही मग इथं गार्डनच्या बाहेर निघायच्या तयारीत होतो, कारण उशीर होत होता घरी जायला. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की चला आता हळूहळू गार्डनमधून बाहेर निघूया, कारण गार्डन खूप मोठं होतं. त्यामुळे निघायला थोडा वेळ लागणारच होता, एक 10 ते 15 मिनटं तर लागणारच होते. त्यामुळे आम्ही हळूहळू निघत होतो. मुलांची इथं धडपड चालू होती, खेळायचं, कुठं फुलांना हात लाव, झाडांना हात लाव असं चालू होतं. त्यांना फोटो वगैरे काढायचे होते, त्याच्यामुळे हे धडपड करत होते. नंतर इथं या मुलीला इथं कोचिंग चालू होतं, तिला ते शिकवत होते सर कसं मारायचं आहे ते. त्याच्यामुळे ती बघा कशी तिला शिकवतात आणि ती कशा प्रकारे ती त्यांचं ऐकून ते सर जसं सांगतायत ना तसंच ती खेळते आहे. तर अगदी छान प्रकारे तिने असं शॉट मारलेला आहे, तुम्ही बघू शकता. नंतर मग आम्ही पुढं रिक्षामध्ये बसलो आणि घरी पोचलो. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा.